मित्रांनो, कणकवली तालुक्याने आपल्या कामाचा लेखाजोखा, आपला अहवाल आणि जमा खर्च आपल्या समोर सादर केले आहे. हीच खरी म्हणजे पद्धत असते. मी वर्षभरात पदाधिकारी म्हणून काय केलं, वर्षाभर कोणते उपक्रम राबवले, संघटना वाढीत काय केलं, संघटना बांधणीसाठी काय केलं, हे ज्यावेळी आपण रिसर्च ज्यावेळी लोकांसमोर देतो, सभा मंडळीसाठी जाताना आपण हे पत्र ज्यावेळी त्यांच्या हातात देतो, त्यावेळी सभासद म्हणून जे नवीन लोक असतील किंवा आपले लोक जुने लोक असतील ते तुम्हाला नगर प्रश्न अजिबात विचारणार नाही. विचारतील का तुम्ही सांगा. त्यामुळे नियमितपणे सभासद खूप महत्वाची असते. मित्रांनो, बरोबर कणकवली तालुक्याचा नेहमी कौतुक आणि हेवा वाटतो. आम्हाला माहिती आहे आमचे मित्र टॉनी मापलेकर अध्यक्ष असल्यापासून मी जबाबदारीने बोलतो की नाही ते तुम्ही सांगा. आमचे मित्र टॉनी मापलेकर अध्यक्ष असल्यापासून आणि आता आमचे तुषारजी मर्गल अध्यक्ष आहेत तोपर्यंत आणि त्या कालावधीमधला अगदी परिपूर्ण म्हणजे तुमचा वाढदिवसाचा निधी असू दे, देणगीचा निधी असू दे, कसलाही निधी असू दे, त्याचा अगदी काटेकोरपणे या ठिकाणी हिशोब ठेवलेला आहे. अकाउंटच्या याच्यावर पैसे जमा आहेत त्याच्यात अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याला संघटन मर्यादा चळवळ म्हणतात. त्याचं पद घ्यायची, फायदे घ्यायचे, संघटनेचा लाभ उठवायचा आणि अगदी ऐन मुद्द्याच्या टायमाला संघटनेला पोरकं करून जायचं. संघटने पोरकं करून आपल्या संघटना गेली नाही. मला या कणकवली मालवण तालुक्याचा नेहमीच अभिमान वाटतो लक्षात घ्या. या दोन तालुक्यामध्ये संघटनेची काही लोकांना ती संघटनेच्या उच्च पदावर काम ठेवलं, खूप मोठं बनवलं लक्षात घ्या. आणि आता काय पडते ते पण दात पडलेल्या वाघाची पडते त्याची लागली. म्हणून मित्रांनो, चळवळ अशी बांधा, संघटन असं बांधा की तुम्हाला किती उन्हाळे पाऊस झाले तरी असे जाणाऱ्या लोकांची काही दबाव वागायची गरज नसते लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करता त्याबद्दल कौतुक वाटतंय. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सिंधुदुर्ग, कोकणचा बऱ्याच वेळा ज्या ज्या ठिकाणी दौरे असतात त्या ठिकाणी जे राजकीय नेतृत्व असतात, आदरणीय उदयसिंह म्हणा, बोंबेकर, कोकणचा अगदी हेवा करून त्यांना अभिमानाने सांगतात की संघटन कसं असावं, चळवळ कशी असावी ती कोकणासारखी आणि सिंधुदुर्गसारखी. म्हणूनच या जिल्ह्यामध्ये मॅडम गेली 27 वर्षे शिक्षक बँकेवर एकाधी शिक्षक समिती सत्ता आहे. या ठिकाणी महत्वाचे प्रश्न आहेत. कालच कोल्हापूर एक कार्यक्रम होता. आदरणीय धैर्यशील माने, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जे महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले. कारण संच मान्यतेचा प्रश्न आणि टेटचा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडला. कालच त्या कार्यक्रमावर बोलताना कोल्हापूर यांनी सांगितलं की जे शिक्षक समितीने यापूर्वी सगळ्या खासदारांना निवेदन दिलेलं आहे, लोकसभेचे असतील, राज्यसभेचे असतील, त्या निवेदनाची प्रत जोडून प्रत्येक खासदाराला कव्हरिंग लेटर जोडून तुम्ही आमच्याकडे निवेदन द्या. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या सगळ्या खासदारांची एक कमिटी करून आम्ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांशी भेट घेऊन ते हा विषय 2009च्या पूर्वी लागले जे लोक आहेत त्यांना अनिवार्य नाही आणि तो ती अट रद्द करावी यासाठी आवर्जून मागणी करतो. तर अभिवचन दिलेलं आहे. 2 दिवसामध्ये शिक्षक समिती यांची भेट घेऊन त्यांना निश्चित निवेदन देईल. मित्रांनो, मला मुद्दाम सांगायचं वाटते की महाराष्ट्रामध्ये मी जिथे जातो ते मुद्दाम आवडून सांगतोय की किती संघटना असतील. तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात किती संघटना आहेत? 80-85 संघटना आहेत. सिंधुदुर्गामध्ये 14 आहे. किती जागे आहेत, किती लोक आहेत ते तुम्हाला माहिती आहे, बरोबर का? पण महाराष्ट्रामध्ये 80-85 संघटना आहेत म्हणजे 80-85 विचार आहेत मित्रांनो. मग 80-85 विचार असे असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ते सारख्या गंभीर प्रश्न, संचमान्य गंभीर प्रश्न शासनाच्या काळाला बाजार उडत नाही लक्षात घ्या. परिस्थिती खूप गंभीर बनत चालली. पण तरी सुद्धा शिक्षक समितीने
संच मान्यता प्रश्न असेल. एकमेव शिक्षक समिती रस्त्यावर उतरली शिक्षक समिती आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सगळ्या आमदारांनी खासदारांना निवेदन देऊन तो प्रश्न अगदी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमिकाच्या विधानसभेमध्ये सुद्धा बहुतांशी आमदार महोदयांनी टेटचा प्रश्न संच मान्यता प्रश्न या ठिकाणी उचलून धरला. अद्यापर्यंत आपल्या बाजून निकाल लागला नसला तरी सकारात्मक निकाल होईल अशी आपली अपेक्षा आहे. लक्षात घ्या, प्रत्येक आमदारापर्यंत प्रत्येक खासदारापर्यंत शिक्षक समिती पोहोचली. मित्रांनो, आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा 200वा जयंती उत्सव या ठिकाणी आहे. सर्व शाळांमध्ये समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी साजरा केला गेला. ज्योतिबा फुलेंनी काय सांगितलं? शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढा. आपण अन्यायाविरुद्ध लढतो का? 40-45 प्रकारचे मॅडम ऍप आहे, त्याच्यामध्ये 4-5 ऍप सोडले सगळे खाजगी ऍप आहे. एक खाजगी ऍप आहे माहिती आहे तरी आपले शिक्षक इमाने एक बार येते डाउनलोड करून घेतात आपल्या मोबाईल मध्ये. इमाने एक बार येते लिंक भरतायत आणि आपलं काम पूर्ण करतायत. रात्री 12 वाजता जे आली तो डोळे बंद तो उठतायत पण ते लिंक भरतायत. एआयचा जमाना आलेला आहे. एआयच्या जमान्यामध्ये आपण मोबाईल ओपन केला, लिंक ओपन केली की माझ्या माहिती माझ्या अल्पशा ज्ञानाप्रमाणे आपलं सगळं स्क्रीन म्हणा किंवा आपला डाटा तो मोबाईल ऍक्सेप्ट करतो. बरोबर ना? एआय ऍक्सेप्ट करतोय. म्हणजे आपली सगळी माहिती खाजगी माहिती आपण त्या मोबाईलच्या माध्यमातून शासनाला पुरवतोय. हे जे ऍप वाले खाजगी ऍप वाले त्यांना पुरवतोय. आणि आपलं मरण आपलं शरण आपण टाळतोय. लक्षात घ्या, किती डोक्यापुढून सांगितले आपले शिक्षक शिक्षिका हे ऍप डाउनलोड करून ते भरायचं राहत नाही. आणि तुम्ही नाही भरला तर कोण काय करणार? आम्हाला तुमच्यावर कोणी कारवाई केली? आम्हाला कोणी विचारत पण नाही. आमच्या केंद्रावर आम्ही ब्लॉक करून टाकलंय. ज्यावेळी आम्ही आव्हान करतो आम्ही ब्लॉक करून टाकलंय. आम्ही नाही करत. पण दुर्दैवाची गोष्ट काय आहे तर तुम्हाला जर लढा द्यायचा असेल तर पहिलं पदाधिकारी त्या भरायला नाही पाहिजे. लक्षात घ्या, ज्यावेळी मी वाट नाही म्हणत तर मी हक्काने नैतिकतेने सांगू शकणार की तुम्ही ऍप भरू नका म्हणून. अरे मी जे भरायचं मी कोणाने सांगा तुम्हाला ऍप भरू नका म्हणून, लिंक भरू नका म्हणून. स्टॉपला आलाय आता अलीकडे तो स्टॉप तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही काय करायचं, ऍप काय करायचं, डाउनलोड करून घ्यायचंय आणि ते डाउनलोड करून घ्यायचं आणि ते भरायचंय. मी फक्त विनंती करून विचारतोय, इथे उपस्थित असलेल्या लोकांनी किती जणांनी तो स्टॉपची माहिती भरली? कुणी हात वरती करणार नाही, मला माहिती आहे. धारणा करणार नाही तुम्ही हात वरती करायचं. पण मनामध्ये जे सगळे हसले त्यांच्या लक्षात आलं असतात आपण काहीतरी चूक केलेली आहे. मित्रांनो, माझा मोबाईल माझा डाटा कायदेशीरदृष्ट्या तुमच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही. लक्षात घ्या, याचा अर्थ असा नाही की आपण गुणवत्तेच्या बाबतीत बिनधास्त आहोत. गुणवत्तेच्या बाबतीत आपण सकारात्मक नाही आहोत. आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवायचीच आहे.